हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून होत आली, कारण आता 12 वाजत येत आहे ना. आत्ताशी मी आंघोळ केली आहे. काय करणार यार, माहेरी आलं की इतका कंटाळा येतो ना. घरी जसं शेड्यूल राहतं ना ते बरोबर चालू असतं. म्हणजे असं तिथं आंघोळ करायचं कंटाळा बी नाही येत, काहीच नाही. इथं आलं का ह्या कोपऱ्यात बस, त्या कोपऱ्यात बस, असं करत करत इतका आंघोळीला टाईम होतो की बस. पण आता बळच कशी तरी केली, अजून बी नव्हती करूशी वाटत पण केली. आणि आता जेवण करायचं आहे. माझी आंघोळच डायरेक्ट जेवणाच्या टाईमवर राहते. चहाचा तर विषयच नाही. सकाळी ब्रश करते पटकन आणि लगेच चहा पित राहते. आंघोळ तर डायरेक्ट जेवणाच्या टाईमलाच राहते. तर चला आता मस्त जेवण वगैरे करते आणि आज दिवसभरात काय काय होतं काय काय नाही बघू. आज मम्मीने केल्या आहे आळूच्या वड्या आणि हे काय हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची सुकून, म्हणजे हरभऱ्याचे जे पानं असतात ना ते सुकवायचे आणि मग ते आपण कधी पण त्याची भाजी करू शकतो. मी एकदा घरी केली होती ही भाजी, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये रेसिपी बघू शकता. आणि आता मम्मी आळूच्या वड्या तळती, ज्या की मला खूप आवडते. कच्ची नको खाऊ. चांगली आवडते कच्ची पण. चला मी बसते जेवायला. बाई पण बसली, मम्मी यायची अजून. पप्पा तर ब्लॉग पाहते, मम्मी येऊस तर बायकोसाठी थांबते जेवायला. आपण घेऊ जेवू. दिवाळीची साडी घेऊन जवळजवळ 6 महिने झाले. आता दिवाळीला 6 महिने होऊन गेले आणि अजून पण मी तिचा ब्लाऊज स्टिच केला नाही. इथंच होती ती. आता मी जेव्हा मम्मीचं कपाट उघडलं तेव्हा पाहिलं, म्हटलं अरे मी तर अजून ही साडी स्टिच पण नाही केली आहे. तर आता मला भेटलीच आहे, तर मी जाते आता ब्लाऊज स्टिच करायला टाकायला जायचं आहे. आणि कुठं लांब नाही जायचं, इथंच जायचं आहे. माझ्या आत्या ब्लाऊज शिवत्या, तर त्यांच्याकडे टाकून येते. आणि मला ब्लाऊज शिवायचं लेट आठवत असतं, म्हणजे मला जायचं 2-3 दिवस आधी. मग मी त्यांना घाई करते, मला पटकन द्या पटकन द्या. मग त्यापेक्षा म्हटलं आता थोडं अजून आहे वेळ आपल्याकडं, तर लगेच टाकून येऊ, म्हणजे मग निवांत त्या पण शिवतील. कारण त्यांना बाकीचे बी ब्लाऊज असते, मग मी घाई करते, मग त्यांना माझं पहिले द्यावं लागतं. त्यामुळं आत्ताच जाते आणि ब्लाऊज स्टिच करायला टाकून येते. बऱ्याच जणांनी पाहिलेली असेल माझी साडी, मी दिवाळीच्या ब्लॉगच्या वेळेस टाकलेली आहे. पण ज्यांनी नाही बघितली त्यांना पण दाखवते. हे बघा, रजवाडी पॅटर्नमध्ये साडी घेतली होती मी आणि ती अजून काहीच नाही केलेलं, तिला आहे तशीच आहे. आणि माझा ऑलवेज फेवरेट कलर म्हणजे वाईन कलर. वाईन कलरमध्येच घेतली होती मी. आणि तिच्यावर हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावर पण डिझाईन वगैरे. तर आता तो स्टिच करायला टाकते. आहे ना, घसा दुखू राहिला आणि तिला गोळ्या आणल्या होत्या पप्पांनी. तर ती म्हणती, काल तिनं गोळ्या खाल्ल्या, तिची गोळी आडवी गेली होती बरं का. म्हणजे जसं सुनीलचा सीन झाला होता ना, की गोळी इथंच राहिली, तसंच ती म्हणायची मला इथं गोळी टोच राहिली. ती उभी होती ना, ती मला उभी गेली ना, आडवी गेली ना, तर गोळी कधीच तिथं राहत नाही. मला असं वाटायचं ती आडवीची ते टोचत राहतं पण गोळी तिथं राहत नाही. पण आता तुला बी जावयासारखं वाटलं असेल तर कायच बोलू शकतो आम्ही. चला मी आणि मम्मी चाललोय आता ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. मम्मीचं बी काहीतरी काम आहे, तिच्या पण ब्लाऊजचं. मम्मी तर तिच्या घरीच शिवती, पण असं थोडं काही असलं तर मग जात असते त्यांच्याकडं, जवळच त्या. हे बघा, इथं माझे भावाचे मुलं पाह काय खेळू राहिले, पत्ते. अरे अभ्यास करा, अभ्यास, पत्ते खेळते. सुट्ट्या लागल्या तुम्हाला? चालू द्या चालू द्या. आत्ताच ब्लाऊज वगैरे टाकून आले आणि इतकं ऊन आहे बाहेरची, बाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही. पण गेले होते थोडा वेळ तिकडंच, गप्पा वगैरे मारत बसते. आणि आत्ताच आले, तर आता मस्त थंडगार आईस्क्रीम खाते. तर पप्पासाठी, देवेंसाठी आणि माझ्यासाठी घेतलं आहे. मम्मीला तर घसा दुखतो मम्मीचा, त्यामुळे मम्मी नाही खाते. इथं आम्ही लग्नाचा अल्बम पाहत होतो. मम्मी इथं लई रडत होती. मम्मी म्हणते की दीदीपेक्षा मला जास्त रडताना गेले. पप्पा म्हणते तुला आहे ना बेस्ट रडायचा आवड दिला पाहिजे. हा, बेस्ट ऍक्टरचा आवड दिला पाहिजे म्हणे तुला. दाखवलंय मी या अल्बम आधी पण, म्हणजे एका ब्लॉगमध्ये दाखवलंय लग्नाचे फोटोज. त्यामुळे जाऊ दे, आता कायच पाहते तुम्ही. मम्मीनी शंकरपाळे गेले
पण मला चहा शंकरपाळ्याने खायची. मला चहा आणि बिस्किट खायची. बिस्किट दे मला. 2020. तर गाईज आज कोण येणार आहे माहिती का? आज सुनील, पायल दीदी आणि स्वप्नील दादा आणि सोबतच काना पण येणार आहे बैल भेटण्यासाठी. मला आधी हे पण एप्रिल फुल वाटलं होतं, पण मी त्यांना व्हिडिओ कॉल करायला लावला कारण मला सुनीलचा फोन आला म्हणे गणू दादा वहिनी येऊ राहिले. म्हटलं बघू, म्हणलं मला व्हिडिओ कॉल करा तरच मला खरं पडेल, कारण आता तुमच्यावर विश्वास नाही. तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला, ते मला दीदीच्या घरी दिसले, मग मी खरंच समजलं त्या गोष्टीला. आता ते येतीलच थोड्या वेळात. हे वागा कोण आलं, दादू आला. काकी काकी अरे आम्ही तुझी रिॲक्शन घेणार होतो. काय झालं? झोपेत होतं. मम्मा आली काका. ए बाई मम्मा चला. काकीला ओळखी ना रे ते, काकीला ओळखी ना रे ते. काकाला विचारलं मी, काका म्हणे आम्ही येऊ राहिलो. म्हणलं एप्रिल फुल करते ना त्या दिवशी सारखं. चिव चिव वडा करणार होते ना तुम्ही मला. आज आम्ही खल्लच येणार होतो म्हणा. खरंच आली. खल्लच येणार होतो म्हणा आम्ही आज. ओळख ठेवतो. हा मामा लोकांशी ठेवतो ओळख. पुढे जाऊन काम तेच येणार आहे. मामाला कसं करायचं? अय करे पाहायचं. 2 लग्न करायचे पण पुरी द्यायच्या. मामाला म्हणा करे म्हणा. हा भेटायला येत म्हणा आम्हाला. मामाला बोलायचं ना. पाणी आण रे दीदी. काना मस्त झोपलाय आता. कानाची झोपच नव्हती झाली, पण ही जोडी सक्सेसफुल झाली. बाकी आज ते जोडी बांधून थकले, पण तो झोपलाच नाही. तर आता दीदीन ते थांबले, त्यांना म्हटलं जेवणच जा आता, कारण उशिरा आले. मग म्हटलं आता नाश्ता वगैरे करतो तर जेवणच जा. मम्मीने इथं बटाट्याची भाजी केली, याच्यात वरण भात, भज्यांसाठी कांदा कापलाय आणि इथं मस्त शेवयाची खीर बनवली. आणि आम्ही कानाला झोपी लावून सुनीलच्या ज्या मावशी इथं म्हणजे माझ्या आंटी त्यांच्या घरी गेलो होतो. आता कानाची पण झोप झाली वाटतं. कानू काय करती तू? बाप्पा पाहती. आम्हाला दिवा लय आवडतो, दिवा पाहिला का लय आनंद होतो, त्याच्यामुळे इथं पण दिवाच दिसला. सासूबाईंना खुशाली विचारताना जावई बापू. दीदी जेवत होत्या तोपर्यंत कानाला दादांनी झोका दिला, आणि दादा जेवत होते तोपर्यंत दीदींनी दिला. झोपलाय मस्त काना आता. आम्हाला लाईट लय आवडते. आता वर फॅन मध्ये लाईट पाहिली ना लगेच तेच पाहिजे. आणि आता हा बोलू राहिला तर याच्याकडे पाहतो. मामा काय म्हणतो रे? मामा काय म्हणतो? फॅन कुठे रे? दादू घे आजीकडून घे. दादूची काय दे माझ्याकडे दे. दे मम्माला दे. मम्माच्या हातातला फोन घे. दे आजी काय म्हणते बघू दे बरं मला. दादू आता मी कोणाचाच नाही. दे मला दे भाऊ दे आजीला दे. हे तुमचं काय म्हणत? अय भाऊ म्हणाल मला भेटले. नाही दे चल ना दादू. तू दादू चालली. बाय 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 दादू. का ना बाय बाय का ना बाय. हा हा